भौतिक क्षमता चाचणी या विषयासाठी या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्गीकरण हा घटक शिकणार आहोत. यामध्ये उपघटक आहे विसंगत पद ओळखणे. या उपघटकातील प्रश्नामध्ये 4 संख्या दिलेल्या असतात. 3 संख्यामध्ये काही साम्य असते आणि एक संख्या वेगळी असते. गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य पर्याय निवडायचा असतो. यासाठी काही मूलभूत बाबी आपल्याला अवगत असणं गरजेचं आहे. यामध्ये 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांची पाढेपाठ असावी, 1 ते 30 पर्यंतच्या संख्यांची वर्गपाठ असावी, 1 ते 15 पर्यंतच्या संख्यांची घनपाठ असावी. त्याचप्रमाणे 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या माहीत असाव्यात. यासाठी आपल्याला एक कोड नंबर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 44, 22, 32, 23, 21 हा कोड नंबर जर आपण लक्षात ठेवला तर 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आपल्याला सांगता येतात. तर हा कोड नंबर काय दर्शवतो? पहिला अंक जो आहे 4, तो 1 ते 10 पर्यंतच्या संख्यामध्ये किती मूळ संख्या आहेत हे दर्शवतो. म्हणजे 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 11 ते 20 पर्यंत 4 मूळ संख्या आहेत. 21 ते 30 पर्यंत 2 मूळ संख्या आहेत. 31 ते 40 पर्यंत 2 मूळ संख्या आहेत. 41 ते 50 पर्यंत 3 मूळ संख्या आहेत. म्हणजेच 1 ते 100 पर्यंतच्या संख्येचे 10 टप्पे तयार केले तर प्रत्येक 10च्या टप्प्यामध्ये किती मूळ संख्या आहे हे हा कोड नंबर आपल्याला दर्शवत असतो. म्हणून हा कोड नंबर जर आपण लक्षात ठेवला तर 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आपल्याला अचूक आणि जलद सांगता येतात. तसेच यामध्ये दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असे संख्येमधील फरक आणि तुलनाही आपल्याला करता आली पाहिजे. निशेष भाग जाणाऱ्या भागाकाराच्या कसोटीही आपल्या लक्षात असल्या पाहिजे. या सर्व बाबी जर आपल्या लक्षात असतील तर दिलेल्या घटकामध्ये ज्या 4 संख्या दिल्या असतात त्यातील विसंगत संख्या आपल्याला वेगळी करता येते. आपण आता उदाहरणाकडे वळूया. प्रश्न: पुढील पैकी गटात न बसणारी संख्या ओळखून योग्य तो पर्याय निवडा. पहिलं उदाहरण आहे 243, 687, 482, 576. या संख्यांचं जर बारकाईने आपण निरीक्षण केलं तर 243 मध्ये आपल्या लक्षात येते की 2 आणि 4 या अंकांची बेरीज करून त्याची निमपट केली तर पुढील अंक आपल्याला मिळतो. 6 आणि 8 यांची बेरीज करून त्याची निमपट केली तर आपल्याला 7 अंक मिळतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला यामध्ये पॅटर्न लक्षात येतोय. बघूया आपण 2 आणि 4 यांची पहिल्या 2 अंकांची बेरीज केली, त्याची निमपट म्हणजे 2 ने भागणे बरोबर पुढील अंक आपल्याला मिळतो, पुढील संख्या मिळते. 687 मध्ये 6 आणि 8 यांची बेरीज 14 आली, 14 ची निमपट म्हणजे भागिले 2 केलं 7 आपल्याला मिळालं. त्याचप्रमाणे 4 आणि 8 यांची बेरीज केली 12 आली, त्याला 2 ने भागलं 6 आलं. परंतु या ठिकाणी तिसऱ्या पर्यायामध्ये शेवटचा अंक 2 दिलेला आहे आणि इथं 6 येतोय, म्हणजे हा वेगळा घटक या ठिकाणी येतोय. चौथ्या पर्यायामध्ये 5 आणि 7 यांची बेरीज 12 आली, 12ला 2 ने भागलं 6 आलं, म्हणजे शेवटचा अंक 6 आपल्याला मिळाला. म्हणजेच पहिल्या 2 अंकांच्या बेरीजची निमपट तिसरा अंक येतो म्हणून. परंतु तिसऱ्या पर्यायामध्ये मात्र 8 आणि 4 यांची बेरीज 12 येते, 12 ची निमपट 6 येते, परंतु या ठिकाणी 2 दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 हा वेगळा घटक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. दुसरा प्रश्न आपण बघूया. दुसऱ्या उदाहरणामध्ये 382, 264, 443 आणि 831 या संख्या दिल्या. आता यातला वेगळा घटक आपल्याला शोधायचा आहे. तर यामध्ये अंकांची बेरीज 8 आणि 2 10 आणि 3 13, इथं 6 आणि 4 2 10 आणि 2 12, म्हणजे बेरीजचा इथं प्रश्न येत नाही. तर वेगळ्या प्रकारची कृती आपल्याला या ठिकाणी करावी लागेल. मग या ठिकाणी आपण गुणाकार जर केला तर गुणाकार किती येतो बघूया. 3, 8 आणि 2 यांचा गुणाकार केला तर 3 8 24, 24 2 48, म्हणजे अंकांचा गुणाकार 48 आला. दुसऱ्या पर्यायामध्ये 2, 6 आणि 4 यांचा गुणाकार 2 12, 6 चौक किंवा 2 12
आणि 12 चोक 48 किंवा 4 24 24 दुनी 48. तिसऱ्या पर्यायामध्ये 4 गुणिले 4 गुणिले 3 बरोबर 48 म्हणजे 4 गुणिले 4 16 16 गुणिले 3 48. चौथ्या पर्यायामध्ये 8 गुणिले 3 गुणिले 1 त्यांचा गुणाकार जर केला तर गुणाकार 8 चे 24 24 एके 24 24 गुणाकाराला पहिल्या 3 पर्यायामध्ये गुणाकार समान येतोय आणि चौथ्या पर्यायामध्ये मात्र गुणाकार 24 येतोय. म्हणून संख्येतील अंकांचा गुणाकार 48 येतो, परंतु चौथ्या पर्यायामध्ये मात्र तो 24 येतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. तिसरं उदाहरण, तिसऱ्या उदाहरणामध्ये 13 64 12 27 15 256 आणि 14 125. तर यातला वेगळा घटक आपल्याला शोधायचा. 13 आणि 64 यामध्ये काय फरक आहे, संबंध आहे, तो आपल्याला शोधून काढायचा आहे. तर 13 5 65 वजा 1 केलं तर 64 येते. मग इथं 12 5 60 वजा 1 59 नाही, इथं दिले 27 दिले आहे, म्हणजे हा पॅटर्न इथं उपयोग पडत नाही. तर 1 आणि 3 यांची बेरीज काय, पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज केली आणि त्या बेरजेचा जर घन केला 1 अधिक 3 4 4चा घन 64 जी पुढील संख्या आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे 12 मध्ये 1 आणि 2 यांची बेरीज 3 आणि 3चा घन पुढील संख्या आपल्याला दुसरी संख्या मिळते. 15 मध्ये 1 आणि 5 यांची बेरीज 6 आणि 6चा घन केला तर 216 घन येतोय, पण इथं 256 दिलेलं आहे, म्हणजे 1 अधिक 5 कंसाचा घन 256 येत नाही. म्हणून तिसरा पर्याय हा विसंगत पर्याय ठरतोय. चौथ्या पर्यायामध्ये 1 अधिक 4 5 आलं, 5चा घन केला 125 आलं, म्हणजेच पहिल्या संख्येतील अंकांच्या बेरीजचा घन दुसरी संख्या येते. म्हणून तिसऱ्यामध्ये मात्र आपल्याला वेगळा पॅटर्न मिळतोय, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरणामध्ये मोठ्या संख्या दिलेल्या आहेत 6487 4264 1436 आणि 7597 या संख्या दिलेल्या आहेत. आता या संख्यांचं जर निरीक्षण केलं तर बेरीज बघूया आपण. 6 4 10 8 18 आणि 7 25. इथं 4 आणि 2 6 6 6 12 आणि 4 16 बेरीज येत नाही समान, म्हणजे काहीतरी वेगळा पॅटर्न या ठिकाणी राबवलेला आहे. तो आपण काय पॅटर्न राबवलेला आहे, जर आपण एकाड एक अंकातील फरक जर घेतला 6 आणि 8 या अंकातील फरक 2 येतोय, 4 आणि 7 यामधील फरक 3 येतोय. दुसरी संख्या आपण बघूया. दुसऱ्या संख्येतील एकाड एक अंकातील फरक 4 आणि 6 यामधील फरक 2 आला, 2 आणि 4 यामधील फरक 2 आला. तिसरी संख्या आपण बघूया. यामध्ये आपण 1 आणि 3 यामधील फरक बघूया. 1 आणि 3 यामधील फरक 2 आहे, 4 आणि 6 यामधील फरक 2 आहे. चौथ्या पर्यायामध्ये 7597 मध्ये 7 आणि 9 यामधील फरक आपण बघूया. यामधील फरक आहे 2 आणि 5 आणि 7 यामधील फरक आहे 2. म्हणजे पर्याय क्रमांक 2 3 आणि 4 यामध्ये एकाड एक अंकातील फरक हा समान येतोय, परंतु पर्याय 1 मध्ये मात्र या ठिकाणी फरक समान येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे विसंगत आहे. म्हणून 6487 हा विसंगत घटक आहे. पुढील उदाहरण, यामध्ये 21 15 3 आणि 27 या संख्या दिलेल्या आहेत. संख्या लहान आहे, सगळ्या सर्व संख्यांचा विचार केला तर सर्व संख्या 3च्या पटीतील संख्या आहेत. मग आता काय पॅटर्न राबवला तर बघूया आपण. तर 21 या संख्येची मांडणी आपल्याला 1 ते 6 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज करून आपल्याला 21 संख्या मिळते. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 यांची बेरीज केली तर बेरीज 21 येते. 15 या संख्येची मांडणी 1 ते 5 पर्यंतच्या क्रमवार संख्यांची बेरीज येते. 3 या संख्येची मांडणी 1 आणि 2 या क्रमवार संख्यांची बेरीज येते. मग आता 27 संख्या कशी येते बघूया आपण. तर 27 संख्या 1 ते 7 पर्यंतच्या संख्यांची बेरीज येत नाही, म्हणजे कोणत्याच क्रमवार संख्या अंकांची बेरीज 27 येत नाही, कारण 1 ते 6 पर्यंतच्या अंकांची बेरीज 21 येते आणि 21 मध्ये 7 मिळवलं तर 28 येते, 27 येत नाही. याशिवाय आपल्याला वेगळ्या पद्धतीनेही आपल्याला सांगता येतं 27 ही संख्या क्रमवार संख्यांची बेरीज येत नाही, म्हणून 27 हा वेगळा घटक
आहे, इथं आपण पर्याय क्रमांक 4 असं म्हणतो. त्याचप्रमाणे 21, 15, 3, 27 या संख्या निरीक्षण केलं तर 27 ही पूर्ण धनसंख्या आहे, म्हणून 27 संख्या वेगळा घटक होऊ शकते, बाकीच्या पूर्ण धनसंख्या नाही. याशिवाय आणखी एक आपल्याला पॅटर्न राबवता येतो, तो म्हणजे यामध्ये दिलेल्या संख्या ज्या आहेत 3, 15, 21 ह्या त्रिकोणी संख्या आहेत, 27 ही मात्र त्रिकोणी संख्या नाही. त्रिकोणी संख्या कशी काढायची, तर दिलेल्या संख्येची दुप्पट करून ती जर आपल्याला क्रमवार अंकांचा किंवा क्रमवार संख्यांचा गुणा करायचा असेल तर ती त्रिकोणी संख्या असते. म्हणजे दोन क्रमवार संख्यांच्या गुणाकाराला 2 ने भागले तर आपल्याला त्रिकोणी संख्या मिळते. बघा आता, तर या ठिकाणी 21 कसं मिळालं, 6 गुणिले 7 42 आलं, 42 ची निमपट म्हणजे 2 भागल्या 21 आलं, 21 ही त्रिकोणी संख्या आहे. 15 ही संख्या कशी मिळाली, तर 5 गुणिले 6 30 झाले, 30 ची निमपट 15 आली, म्हणून 15 ही त्रिकोणी संख्या आहे. 6 कसं आलं, 2 गुणिले 3 6 आलं, 6 ची निमपट केली 3 आलं, म्हणजे तिन्ही त्रिकोणी संख्या आहे. पण 27 ही संख्या मात्र आपल्याला त्रिकोणी संख्या मिळत नाही. म्हणजे दिलेली संख्या त्रिकोणी आहे किंवा नाही कसं ओळखायचं, तर दिलेल्या संख्येची दुप्पट करायची. 21 ची दुप्पट 42 आली, 42 ही दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे, 6 आणि 7. 15 ची दुप्पट करा, 15 ची दुप्पट केल्यानंतर 30 येणार आहे. 30 ही संख्या दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार म्हणजे 5 गुणिले 6. 3 ची दुप्पट केली 6 आली, 6 ही दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार 2 गुणिले 3. 27 ची दुप्पट केली, 27 दुनी 54 आलं, 54 ही कोणत्याच दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार नाही, म्हणून 27 ही त्रिकोणी संख्या नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला दिलेल्या उदाहरणामध्ये पॅटर्न सांगता येतो, पॅटर्न राबवता येतो, क्लुप्त्या राबवता येतात आणि वेगळा घटक शोधता येतो. पुढील उदाहरण आपण बघूया. पुढील उदाहरणामध्ये अपूर्णांक दिलेले आहेत 12/5, 14/3, 17/4 आणि 7/2. आता या अपूर्णांकाला जर आपण दशांश रूप दिलं, 12/5 ला जर दशांश रूप दिलं म्हणजे 12 ला 5 ने जर भागलं तर 2.4 आपल्याला मिळते. म्हणजे 5 दुनी 10, 2 राहिले दशांश चिन्ह दिलं, 2 वर 0 घेतले, 20 झाले, 5 ने 20 ला भागल्यानंतर 5 चोक 20, 4 आलं, म्हणजे 2.4 आलं. 14 ला जर 3 ने भागलं तर 3 चोक 12, पुन्हा दशांश चिन्ह दिलं, 2 राहिले, 0 घेतले, 20 झाले, 20 ला 3 ने भागलं, 6 आलं, पुन्हा 2 राहिले, पुन्हा 20 झाले. म्हणजे अशा तऱ्हेने ही भागाकार क्रिया संपत नाही, प्रत्येक वेळेला बाकी उरत राहते. म्हणजे ही अखंडपणे चालणारी आणि आवर्ती स्वरूपाची भागाकार क्रिया आहे. 17 ला जर आपण 4 ने भागलं तर 17 ला 4 ने भागलं तर 4 चोक 16 आणि 1 राहिले दशांश चिन्ह, 10 झाले, 4 दुनी 8, पुन्हा 2 राहिले, 4 पंचे 20, 4.25 आलं. 7 ला जर 2 ने भागलं तर 3.5 येतं. म्हणजे 1, 3 आणि 4 या पर्यायामध्ये असणाऱ्या ज्या संख्या आहे त्या संख्याचं दशांश रूप किंवा दशांश मांडणी ही खंडित स्वरूपाची असून, भागाकार क्रिया ही खंडित स्वरूपाची असून ही संपणारी भागाकार क्रिया ही आवर्ती येत नाही. परंतु पर्याय 2 मध्ये मात्र भागाकार क्रिया ही अखंडपणे सुरू राहणारी असून ते आवर्ती स्वरूपाची आहे, म्हणून 14/3 हा वेगळा घटक आहे, पर्याय क्रमांक 2. अशा तऱ्हेने आपण या आजच्या व्हिडिओमध्ये वेगळा घटक काढणे, संख्यांचा अभ्यास, संख्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अवगत असल्या पाहिजे त्याविषयी मार्गदर्शन या ठिकाणी आपण पाहिलं. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जेणेकरून सबस्क्राईब केल्यानंतर पुन्हा त्याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला सरळ पाहता येईल. धन्यवाद सर्वांना. थँक्यू.